कोबीची भाजी अनेक प्रकारे बनवली जाते. कोणी पातळ भाजी बनवतं, तर कोणी बेसन पीठ घालून सुकी भाजी बनवतं, कोणी लाल तिखटाची बनवतं. परंतु आज मी जी भाजी तुमच्याशी शेअर करणार आहे, ती मी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील लग्नांमध्ये खाल्लेली आहे. बीड जिल्ह्यामधील मी जेवढी लग्न अटेंड केली, त्यामध्ये ही भाजी आवर्जून असते. आता इथे कोबी चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. नंतर कढईमध्ये तेल घालून जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे. जिरे मोहरी चांगलं तडतडलं की यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरं यांचं वाटण घालून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मूग डाळ एक 10 ते 15 मिनिटे भिजत घातलेली आहे. ती यामध्ये घालून परतून घ्यायची आहे. मूग डाळ परतून झाली की अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. हळद घालून झाली की नंतर हा बारीक चिरलेला कोबी यामध्ये घालून चांगला परतून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. मीठ घालून चांगलं परतून झालं की यामध्ये मी किचन किंग मसाला घातलेला आहे अर्धा चमचा. तुम्ही या जागी मॅगी मसाला किंवा मसाला मॅजिक हा मसालासुद्धा वापरू शकता. अशाच आपण ज्या रोज साध्या भाज्या बनवतो मुलांना आवडत नाही, तर अशा प्रकारे थोडासा वेगळा मसाला घातला की मुलं नक्की आवडीने भाजी खातात. आता इथे व्यवस्थित मिक्स करून भाजी छान एक 5 ते 7 मिनिटे शिजून घ्यायची आहे. आता इथे भाजी शिजून तयार झालेली आहे. यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही शेंगादाण्याचं कूट घालू शकता. मी इथे वापरलेलं नाही आहे. नंतर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मी भाजी एका ताटामध्ये काढून घेत आहे. लाल तिखट घालून केलेल्या भाजीपेक्षा ही हिरव्या मिरचीची कोबीची भाजी अतिशय छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि हो आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.